सात संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. परमपिता परमात्मा कनकन तेरा वास, करन करन करावन हार तू, सब कुछ तेरे पास. खरोखरच आहे सत्संगाची. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले आणि सगळं काही या सद्गुरूवर आपण निस्वार्थ भावाने सत्संग सेवा सिमरन करू लागलो. आपल्या जीवनामध्ये खरोखरच आनंद आला. तर सत्संगतजी जेव्हा गुरु नानकजी आपल्या शिष्याला सोबत घेऊन जातात, शिष्याला म्हणतात की माझ्या मागे मागे सगळे तुम्ही या, आपल्याला आश्रमाकडे जायचं आहे. तेव्हा सत्संगतजी सद्गुरूच्या पाठीमागे शिष्य येत राहतात. गुरु नानकजी आपल्या पिशवीमधून पैसे काढतात आणि फेकतात मागे. तर काही शिष्य सत्संगतजी ते पैसे गोळा करू लागतात. समोर गेल्यानंतर सत्संगतजी काही अंतरावर पुन्हा गुरु नानकजी चांदीचे शिक्के आपल्या झोळीमधून काढून फेकतात. थोड्या अंतरावर गेल्यानंतर सत्संगतजी परत सोन्याचे शिक्के काढून फेकतात. आणि जाता जाता सत्संगतजी एवढे शिष्य राहतात. काही शिष्य पैसे घेऊन निघून जातात माया गोळा करून. काही शिष्य चांदीचे शिक्के घेऊन निघून जातात आणि काही शिष्य सोन्याचे नाणी घेऊन चालले जातात. गुरुदेवांसोबत गुरु नानकजी सोबत फक्त एक शिष्य राहतो. गुरु नानकजी मागे वळून पाहतात तर सगळे शिष्य सगळे गायब होतात. गुरु नानकजी म्हणतो की बाकीचे शिष्य लालची पोटी माया गोळा करून तर परा चालले गेले, तू का बरं नाही गेलास? तर तो म्हणतो की मला गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं होतं, म्हणून मी गुरुच्या सोबत राहिलो. तर खरोखरच सत्संगतजी शिष्य असावा तर असा, म्हणून म्हटलं आहे एकतरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्माला. तर खरोखरच सत्संगतजी आपलं जीवन हे सत्संग, सेवा, सिमरन 3 कर्मामध्ये राहून जर जीवन जगलं तर खरोखरच आपल्या जीवनात आनंद येणार आहे. सत्संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.